हॅलो फ्रेंड्स, आपलं शोभास किचनमध्ये खूप खूप स्वागत. तर आज आता आपण करतोय चना मसाला. तर हे पहा, मी आता चना उकडून घेते. हे पहा, आता आपण चना उकडाय ठेवलाय आणि आता याला झाकण लावून घेऊ आपण. हे पहा, आता आपण झाकण लावून घेतले. हे पहा, जिरा पावडर, धना पावडर, घरचा मसाला, मिरची पावडर आणि गरम मसाला आणि हे घरचा कांदा लसूण मसाला आहे. तर हे आता आपण फोडणीला काढायसाठी ठेवले बाजूला टाकायसाठी. तर हे पहा, आता हे बघा, कढीपत्ता आणि कांदा कापून घेतला आणि याची आता मी पेस्ट करून घेते एका टोमॅटोची. आता आपला कुकर थंड झाला का पाहू आपण. हे बघा, आता थंड झालाय. आता आपण चणे काढू उकडलेले. हे पहा, आता आपले चणे आता आपण फोडणीला देऊ. हे पहा, आता आपले चणे उकडलेत आणि थोडे मला मागाशी कमी वाटले म्हणून मी एकदा झाकण उघडलं मधीच आणि चणे परत टाकले थोडेसे. म्हणजे जरा कमी वाटले म्हणून परत थोडे टाकले. हे पहा, आता आपण कढईत तेल तापाय ठेवले. तेल तापलं का आपण जिरी मोहरी टाकू. हे पहा, आता तेल अजून तापलं नाही आपलं, एवढं थोडंसं मोहरी टाकून बघ पाहिजे. बघा, मोहरी तडतड करायला लागली. आता आपण मोहरी टाकून घेऊ. हे पहा, आता याच्यामध्ये थोडीशी जिरं पण टाकून घेऊ आपण. आता कढीपत्ता टाकू. आता एक कांदा कापलेला मोठा आपण याच्यामध्ये परतायला टाकला. आता कांदा चांगला आपण परतून घेऊ. हे आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. मी कांदा पटकन परततो आणि करपतही नाही लई. आता चांगला परतू घेऊ कांदा. वरतून आता थोडंसं हिंग आपण टाकून घेऊ. एकदम गरम तेलात जर हिंग टाकलं तर जळतो, म्हणून आता मी कांद्यामध्ये टाकून घेते हिंग. आपण हे घालून घेऊ. बघा, याची टोमॅटोची पेस्ट आता ह्या कांद्यामध्ये घालून घेऊ आणि हे चांगलं परतून घेऊ. हे पहा, आता हे पहा, अशी जर टोमॅटो असली ना याच्यामध्ये ना रस जास्त निघतो, असा गर जरा कमी होतो. पाण्याचाच जास्त अंश असतो, त्यामुळे जास्तीत जास्त पिकलेले टोमॅटो घेते ना जरा त्याचा अंश कमी असतो पाण्याचा. तर त्यामुळे ना तुम्ही अशी जास्तीत पिकलेले टोमॅटो घ्या. याच्यामध्ये जास्त पाण्याचाच अंश जास्त असतो. जरा पूर्ण लाल बुंद नाही ना, त्यामुळं. हे पहा, आता आपलं टोमॅटो असं चांगला कांदा आणि टोमॅटो छान असंही आलेलं आहे शिजत. आता याच्यामध्ये बघा, धना पावडर, गरम मसाला नाही, जिरा पावडर, धना पावडर, घरचा कांदा लसूण मसाला, गरम मसाला, लाल मिरची पावडर. तर हे आपण याच्यात टाकून घेऊ आणि चांगलं परतू घेऊ याला आपण. हे पहा, आता आपलं पूर्ण मसाल्यातलं पाणी आटले. आता हे पहा, आपण वरतून आता हे मसाला शिजवलेले चणे आपण आता हे घालून घेऊ याच्यामध्ये. हे पहा, आता याच्यात आपण मीठ वगैरे सगळं कांदा परतत घातले, त्यामुळे आता वरून मीठ टाकायची गरज नाही. आता ह्याचं पाणी आपण आटून देऊ. हे पहा, आता हे चणे तर आता फारच शिजले असतील, मी एकदम मऊ. हे पहा, हे खूप शिजलेत चणे. अजून थोडंसं आपण भाजी हे आटून देऊ. आणि तुम्ही कधी ऐकलं आहे का चण्याला वरून तडका देतात ते? तर मी आता वरतून चण्याला तडका देणार आहे. तर ते कशाचा देणार आहे? आलं लसणाचा तडका कधी बघितला आहे का तुम्ही वरून दिलेला चण्याच्या भाजीवरती? तर मी आता त्याच्यावरती तडका देणार आहे. पण तुम्हाला काय सांगू, इतकं अप्रतिम लागतो ते तडका दिल्यावर भाजी वरतून. आणि कांदा लसूण मध्ये तर आपला कांदा आणि लसूण असतो, त्यामुळं काय भाजीत नाही टाकला तरी चालतो. पण हे वरतून जे कांदा लसणाचा तडका देतात ना, ते अप्रतिमच लागतो. तुम्ही ना एकदा ट्राय करून बघा कसा लागतो ते चण्याचा वरून तडका दिलेला. अगदी थोडंसं अजून मी पाणी याचं कमी करणार आहे. पाणी थोडंसं अजून कमी झालं का मग याचं आपण थोडीशी वरतून फोडणी घालणार आहे. तर ती कशी फोडणी टाकायची तर ती आता आपण पाहू, कशी घालायची ती फोडणी. तर आता मी फोडणीची तयारी करते.
हे पहा आता आपण आहे ना कढई बाजूला ठेवते आणि आपण आता कसा लसणाचा आणि त्याचा तडका द्यायचा ते बघूया. तर हे पहा आता हे तेल असंच चमच्यामध्ये गरम करायचं आणि त्याच्यामध्ये वरून आता असा हे पहा लसूण टाकून घ्यायचा आणि लसणाचा आणि आल्याचा असा तडका द्यायचा. बघा लसूण फक्त थोडंसं हे झालं पाहिजे, आल्याचं काही जास्त नाही परतला तरी चालतो. हे पहा आता तुम्ही असा तडका कधी दिला आहे का? हे बघा आणि वरतून द्यायचा तडका. आपल्याला भाजी तयार झाली आता तेलाचा. आणि हे पहा आता याच्यावरती तडका घालताना काय करायचं, लगेच झाकण पण ठेवून घ्यायचं आपण. आता मी हे लसूण साधारण गुलाबी होत चालला आहे. हे पहा आता दिसतंय ना सर्वांना. तर हे बघा आता लसूण पण आपला गुलाबी झालेला आहे, जरा चांगल्यापैकीच गुलाबी झाला आहे. हे पहा जवळून दाखवते. आणि हे काय करायचं आता याच्यातलं आहे ना, हे याच्यामध्ये टाकताना वरून झाकण मात्र लगेच ठेवून द्यायचं. हे पहा मी गॅस जरा बारीक करते थोडासा. आणि हे पहा आता हे त्याच्यावरती वाफ जाऊन नाही द्यायची, अशीच झाकणाखाली ठेवून घ्यायची. हे पहा आवाज येतोय अजून बरोबर. हे पहा आता आणि हे असा वरतून तडका घालायचा. बघा कसं वाटतंय तुम्हाला. आणि छानपैकी भाजी घट्ट करायची गरज नाही. हे बघा अजून थंड झाल्यावर हीच भाजी घट्ट होईल. आणि कोणाला जर अजून जास्त गिरवी घट असेल तर थोडं मॅश करायचे चणे म्हणजे झाले. आणि आता मी वरतून कोथिंबीर घालून घेतलेली. हे पहा आणि मिक्स करून घेते. आणि आता तुम्हाला मी दाखवते. हे पहा काही गरजच नाही आहे मॅश करायची सुद्धा. हे पहा आणि पाहिजे असेल तर जास्त ग्रेव्ही अजून घट्ट तर तुम्ही करता, पण हीच ग्रेव्ही आता भाजी थंड झाली ना तर थंड जास्त होणार आहे. पहा आता घट्ट होणार आहे. मी गॅस आता बंद करते आणि 1 मिनटं असंच झाकून ठेवते. हे पहा आता आपली झाकण काढून घेतले आपण भाजीवरचं. आणि आता ही भाजी आपण सर्व करूया. हे तुम्हाला दाखव. हे पहा आता मी भाजी आपली याच्यामध्ये अशी काढून घेते. आता ही पहा भाजी आपण अशी, ही पहा वरतून असं छान असं लसूण वगैरे सर्व दिसतंय पहा. आणि आपण त्याच्यावरतून कोथिंबीर पण घातली. हे पहा आता मी थोडीशी भाजी वाटीमध्ये घेतली आणि तुम्हाला टेस्ट करून दाखवते. पहा एकच नंबर झाली. अप्रतिमच झालेली ही भाजी. इतकी अप्रतिम झाली का वरून त्याचा लसणाचा आणि आल्याचा तडका दिलेला इतका भारी स्वाद लागतोय काय विचारू नका. खूपच टेस्टी झाली भाजी. तुम्ही करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली ती भाजी. खूपच छान, चवीला तर अप्रतिमच आहे. तुम्ही करून पहा आणि मला खरंच रिप्लाय करा. लाईक शेअर सबस्क्राईब करा. खरंच माझे जरा व्ह्यूज कमी होतात आता. काय झाले मलाच कळत नाही आहे. मला तसा टाईमच नाही आहे. तुम्हाला दाखवते का टाईम नाही येते. तर मी तुम्हाला आता ह्याच व्हिडिओमध्ये जमलं तर दाखवणार आहे कशामुळं मला जमत नाही ते. बाय.